नमस्कार मित्रांनो हुकुमाची राणी मालिकेच्या आजच्या भागात काय झाले पाहूयात। दादासाहेबांनी फेकला राणीवरतीच तो दगड आणि राणीला झाली दुखापत। होय मित्रांनो, आता मात्र इंद्रा जे आहे तिकडे रागाच्या भरातच महाडिकांच्या घरी आलेला असतो। त्याला आबांचा बदला घ्यायचा असतो। त्याला खूप राग आलेला असतो। त्याच्या वडिलांचा जो अपमान झालेला असतो या सर्व गोष्टींचा त्याला बदला घ्यायचाच असतो। त्यानंतर तो आता मोठ्यानेच ओरडत आबा आणि आपल्या राणीला घेऊन चाललेला असतो। राणी आणि आबा तिकडे पोहोचताच हे सर्व मंडळी छान प्रकारे आता टेरेसवरती दारू पीत बसलेले असतात, एन्जॉय करत असतात। तेवढ्यात अजितच्या कानावरती आवाज ऐकू येतो, अजित अजित इंद्रा असं ओरडत असतो। त्यावेळी मात्र आता अजित समोर येतो आणि असं बोलतो की हा इकडे का आला, याला आता मी चांगलंच दाखवतो। दुपारचा माज यांचा जिरला नाही वाटत, तसं आता अजित बोलत असतो। आणि त्यानंतर दादासाहेब, अजित आणि विक्रांत जे आहेत ते समोर येतात। मित्रांनो, वर्ण ते या लोकांना फार हसत असतात, नको नको ते बोलत असतात। तर अजित बोलत असतो की मी माफी मागणार नाही। माझ्या वडिलांना त्रास देणाऱ्या आणि माझ्या आईला मोलकरीण बनवणाऱ्या या आबाला मी बाप मानत नाही, हा माझा कोणीच नाहीये। तर असं बोलल्यानंतर मात्र मित्रांनो इंद्राला खूप राग येतो। तेवढ्यात मात्र आता राणी जी आहे ते मध्ये बोलण्याचा प्रयत्न करत असते की तुमची लायकीच नाही आम्हाला बोलण्याची, स्वाभिमान तुम्ही विकून खाल्लेला आहे। त्यावेळी आता दादासाहेब बोलत असतात की स्वाभिमानाच्या गोष्टी तू करू नको, हा आबा आहे ना तुला आणि मालतीला विकून खायला देखील कमी करणार नाही। असं बोलल्यानंतर राणीला खूपच राग येतो। राणी तिथला एक दगड घेते आणि थेट आबांच्या दिशेने दादासाहेबांच्या दिशेने फेकण्याचा प्रयत्न करते। त्यावेळी मात्र आता दादासाहेब लगेच एका हाताने तो दगड झेलतात आणि त्यावेळी मात्र तोच आता दगड परत जे आहे ते आपल्या राणीच्या दिशेने फेकतात। राणी जबरदस्त प्रकारे तो वार हुकवते, नाहीतर राणीला खूप लागणार होतं। तर हा सर्व प्रकार झाल्यानंतर आता हे सगळे मंडळी घरी निघून जातात। तर या गोष्टींमध्ये आबांचा फार मोठा हेतू असतो। घरी गेल्यानंतर आबा सांगतात की माझं जे काम व्हायचं होतं ते झालेलं आहे। हा माणूस उजव्या हाताने सगळे काम करतोय आणि माझा दादा उजव्या हाताने काहीच काम करत नव्हता, तो डावखुरा होता आणि हेच मला सिद्ध करायचं होतं। तर मित्रांनो, हा बनावटी माणूस कोण आहे, येणाऱ्या पुढील भागामध्ये आबा याचा चांगला शोध घेताना दिसत आहे। नमस्कार